पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, एक सत्य असे आहे, तुम्ही कितीही दुर्बळ झालं तरी तुमचा शत्रू म्हणून उभा राहणार. त्याला दया माया किंवा असं काही नाहीये. तो कायम तुमचा शत्रूच आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. शत्रू असलेल्या शैतान तुमच्यासाठी टाकलेला आहे, तेव्हा परमेश्वर आपल्याला सांगत आहे, तुझा एक मित्र आहे. तुझा मित्र मात्र तुझ्या दुर्बलतेमध्ये सुद्धा, तुझ्या कमजोरीमध्ये सुद्धा तुला कधी ठाकणार नाही. हालेलुया. रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये प्रभूने त्यासाठी आपल्याला अश्युरन्स दिलेला आहे, खात्री करून दिलेला आहे. हालेलुया. रोमकरास लिहिलेले पत्र 5वा अध्याय 10वा वचन. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. तू देवाने ठेवलेल्या जागेमधून तू खाली पडलंस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पडलं तर तू जा, कायम जा. मी तुला पण कधी बघणारच नाही, असा प्रकारे देव सांगत नाही. हालेलुया. देव परमेश्वर अनेक प्रकारे तुला उचलायला येणार अनेक प्रकारे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक मार्गाने तुला उचलून घेणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता आपण जे 10वा वचन ऐकलं, त्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, तू शत्रू आहे देवासाठी. हालेलुया. तू पापमय जीवन जगायला चालू केलं, तू चुकीच्या वाटेत गेले. हालेलुया. तू देवाचा शत्रू बनलेला आहे, तेव्हा शत्रू असलेले तुला न टाकता शत्रू असलेले तुला उचलायला येशू आलेला आहे. परम पवित्र संस्काराला हालेलुया. हे आहे आपल्या मित्र असलेले येशूचा स्वभाव. हालेलुया. शत्रूचं काम आहे तुमच्यावर कायमचा एक दबाव आणणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांच्या जीवनामध्ये कायम टेन्शन आहे. असा लोक जरा हात वर करा, मग मी बोलत नाही, काय हात खाली करा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांच्या जीवनामध्ये कायम एक टेन्शन. हे टेन्शन कुठून येत आहे? हे टेन्शन तुमच्या मागे कोणी लावलेलं आहे? हे टेन्शन कुठे चालू झालेलं आहे? हालेलुया. हालेलुया. तुम्हाला टेन्शन कोणी दिले? हालेलुया. हालेलुया. तुमच्या मागे कोणतरी लागलेलं आहे, म्हणून तुम्हाला हे टेन्शन आहे. हालेलुया. हालेलुया. काही वर्षापूर्वी एका डॉक्टरांनी किंवा अनेक डॉक्टर लोकांनी एकत्र एक स्टडी केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना दिसलेली गोष्ट असे आहे, 20 वर्ष
वर्षाच्या, 23 वर्षाच्या, 32 वर्षाच्या, 33 वर्षाच्या वर तरुण मुलं हार्ट अटॅक येऊन मरतात. लोकांना आश्चर्य वाटलं, असला हार्ट अटॅक कधी एवढ्या पूर्वीच्या काळामध्ये ऐकलेला नाहीये. हालेलुया. हे सर्व अटॅक कुठून येत आहे? त्यांनी त्या गोष्टीबद्दल स्टडी केलं. मेलेले जे मुलं आहेत त्यांचं शरीर घेऊन त्यांनी स्टडी केलं. प्रेज द लॉर्ड. तेव्हा त्यांना समजलेले सत्य असे आहे, हे जे मेलेले लोक आहेत त्यांचा शरीर मात्र 20 वर्षाचा, 25 वर्षाचा, 33 वर्षाचा आहे शरीर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी त्यांचं जे आयुष्य, हालेलुया, त्यांनी जगलेले जे आयुष्याप्रमाणे बघितलं तर हालेलुया, त्यांच्या शरीराच्या हल्लीची स्थिती ते 80-90 वर्षाचं झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. डॉक्टर लोकांना आश्चर्य वाटलं, असं कसं झालं? तेव्हा त्यांना कळालं की लहान वयापासून या लोकांच्यावर एवढे स्ट्रेस होता, दबाव होता, टेन्शन मध्ये गेली. हालेलुया. 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 प्रियानो, टेन्शन कमी करायचा, टेन्शन दूर करायचं काम आहे येशू बरोबर मैत्री जोडणे. हालेलुया. 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 पाप जिथे आहे तिकडे टेन्शन आहे. मी ओळखणारे अनेक लोक आहेत, अगदी छोट्या वयामध्ये 80-90 वर्षाच्या माणसांच्या अंगामध्ये जेवढं टेन्शन पाहिजे तेवढं टेन्शन मधून गेलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माणूस असेल तर जाऊन येशूला एकदा बोलून बघा, येशू मला टेन्शन होत आहे. हालेलुया. येशू तुम्हाला काय सांगणार? हालेलुया. अरे मी तुला कधी टेन्शन दिलं? हालेलुया. मी तुला कधी टेन्शन दिलं? हालेलुया. हालेलुया. येशूने कधी कोणाला टेन्शन दिलं का? हालेलुया. जगातील सर्व कॅथोलिक लोकांना पाठ असलेले थोडे वचन आहेत, त्यातील एक वचन आहे 11:28. कोणत्या पुस्तकात? मत्ताई. हालेलुया. मत्ताई 11:28 मध्ये काय लिहिलेलं आहे? अहो कष्टी भाराक्रांत. भाराक्रांत म्हणजे टेन्शनच्या मोठा टोपली घेऊन फिरणारे लोक हो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुझ्या टेन्शनच्या ओझ वाढायला लागले का? अहो कष्टीवर टेन्शन घेणारे लोक हो. हालेलुया. तुम्ही सर्व माझ्याकडे या. हालेलुया. त्यानंतरचं वचन काय आहे? मी तुम्हाला विसावा देणार. विसावा देणार म्हणजे परमेश्वर तुम्हाला बोलणार होईल, तू सांगू होईल, मार्ग येणार. हालेलुया. तुला विसावा देण्याचा का परमेश्वर करणार, ते दुसरा कोणी करू शकणार नाही. हालेलुया. परमेश्वर तुला विसावा देणार. पुढे कारण असे आहे, माझ्याकडे बघा. हालेलुया. तुझ्या मागे किती शत्रू आहे? तुझ्या मागे लागलेले शत्रू कोण कोण आहे? हालेलुया. तुझ्या मागे आलेले शत्रू आहे दारूच्या बोटी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या मागे आलेले शत्रू आहे 20 लाखाचे कर्ज. हालेलुया. तुझ्या मागे आलेले शत्रू आहे कोणाबरोबर रुसून बसणे.
हालेलुया. येशूच्या मागे आलेले शत्रू कोण कोण होता? हालेलुया. ग्रामपंचायत पासून हालेलुया पिलाता पर्यंत, हेरोद पर्यंत, हालेलुया कैयाफा पर्यंत, हालेलुया म्हणजे जगातील सगळे सुप्रीम कोर्ट येशूच्या मागे होते. हालेलुया. बायबल उघडून वाचायला उभा राहिलं तर प्रश्न विचारायला तिकडे आहे. हालेलुया. माणसाला बरं केलं तर तिकडे आहे, आम्ही तुला अटक करायला येऊ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पापी स्त्रीला सोडवायला गेलं तर आम्ही तुला पण दगड मारू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, येशूला टेन्शन पकडण्यास येशूसाठी टेन्शन पकडणे कामाचा होता का आपल्यासाठी ते कामाचं आहे? हालेलुया. येशूसाठी टेन्शन पकडायला पाहिजे होता का आपण टेन्शन पकडायला पाहिजे आहे? हालेलुया. आपला मुद्दा काही आहे? बायकोनी चहा 15 मिनिट उशिरा केला. हालेलुया. प्रॉब्लेम काही आहे? पुढच्या 3 आठवडा बोलणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. अंघोळीच्या पाणी थंड झाले. हालेलुया. अनेक लोकांच्या कुटुंबामध्ये एवढ्या गोष्टीसाठी डायव्होर्स करून जातात. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. येशूच्या मागे कैयाफा होता, पिलात होता, हेरोद होता, सगळे होते. हालेलुया. येशूला कधी आश्चर्य झालं म्हणून लिहिलेलं आहे का कुठे? येशूला आश्चर्य झाले, टेन्शन झाले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. डोकदुखी होऊन बसले. हालेलुया. म्हणून या 29 वचनामध्ये प्रभूने सांगितलं की माझ्याकडे बघा आणि शिका, कारण मी मनाचा सौम्य आहे. कोणत्याही परिस्थिती समोर येऊ दे, मी मनाचा सौम्य आहे. हालेलुया. जो मनाचा सौम्य आहे त्याच्या जवळ तुम्ही जाऊन बसलं तर तुम्हाला काय भेटणार? शांतता भेटणार. हालेलुया. धन्यवाद येशू. तुमचा टेन्शन कितीही किलो वजनाचा असू दे, हालेलुया, ते हलका करण्याचा ताकद कोणाकडे आहे? येशूकडे आहे. म्हणून हक्काने सांगत आहे इकडे. हालेलुया. तू कोणाकोणाच्या मागे जात आहे? एवढा मागे गेला काय तुझा टेन्शन कमी आला? आता माझ्याकडे शांत बस तिकडे. प्रभु तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा क्रूसाच्या पवित्र चिन्हाने तुम्हाला अंगीकार करो आणि आशीर्वाद देवो. तुमच्यामध्ये काही लोकांना कमरेचा त्रास, मणक्याचा त्रास होत आहे. ते प्रभूने संदेश दिले की ते पहिले जे संदेश मिळाला भांडणाचा विषय. हालेलुया. त्यासाठी जसजसे तुमच्या हृदयाच्या तयारी चालू आहे तसतसे तुम्हाला पूर्ण सुटका त्यातून होत राहिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला लागून पवित्र आत्म्याच्या अभिषेकाचा पण एक आशीर्वाद प्रभू देणार. हालेलुया. तेव्हा तुमच्यामध्ये अनेक लोकांचा सांधे वगैरे जे त्रासातून जात आहे त्यामध्ये पण परमेश्वर सांगत आहे बरे होण्याला. सांधे दुखणे एक प्रकारचा जॉईंट, एक साईडला जे तक्रार आहे त्यामध्ये पवित्र आत्मा खाली करणार आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.